बदलापुरात आदर्श शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला। या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असले तरी सामान्य जनतेत मात्र समाधानाची भावना असल्याचे चित्र आहे। आरोपीचं एन्काउंटर झाल्यानंतर रायगडमधील काही महिलांनी आपली मते मांडली। यावेळी उग्र शब्दात महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नराधमाचा अंत झाला, भविष्यात या घटना कमी होतील असा विश्वास महिलांना आहे। अक्षय शिंदेबाबत प्रचंड चीड व्यक्त करत एन्काउंटरमुळे का होईना मात्र सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून पीडितांना लवकर आणि योग्य असाच न्याय मिळाल्याचं सांगत सर्वसामान्य महिलांनी समाधान व्यक्त केलंय। एका चिमुरडी बरोबर कुकर्म जे हे नराधमाने केलेलं आहे त्याचं योग्य ते फळ त्याला मिळालेलं आहे। त्याचं हे फळ असंच मिळायला पाहिजे होतं। त्याला फाशी होणं अगदी पक्कच होतं की ह्याला फाशी व्हायलाच पाहिजे होती, पण हे जी त्याला शिक्षा मिळाली आहे ते योग्य आहे। आणि अशा शिक्षेमुळे असं काम करणाऱ्या नराधमांना कुठेतरी आळा बसेल, एक वचक बसेल की करताना परत त्या माणसाने विचार केला पाहिजे आपण जे करतोय त्याचा आपल्याला काय परिणाम होणार आहे हे त्याला आधी कळायला पाहिजे। आणि हे सगळं जे केलेलं आहे ते नक्की सरकारने योग्य केलं आहे आणि कोणावर कोणी काही दोष ठेवून फायदा नाही आहे। ह्या सगळ्या प्रकारानंतर महिला कुठेतरी सुटकेचा श्वास सोडतील की बाबा ह्याच्यातून आपल्याला कुठेतरी एक आपण सेफ आहोत ही भावना त्यांच्या नक्कीच मनात निर्माण होईल। आणि मी तर म्हणते आता ह्याच्या पुढे जेवढे काय असे गुन्हे होणार असतील त्या प्रत्येकाला पण अशी शिक्षा केली तर हे सगळं कुठेतरी थांबेल। चांगलंच झालं, म्हणजे महिलांसाठी जो करणार आहे तो तरी घाबरेल। हे करण्याअगोदर विचार करायचा 17 वेळा की नाही करायला पाहिजे लहान मुलींच्यावर किंवा कोणावर। आणि हे अत्याचार करताना त्यांनी अगोदर विचार केला पाहिजे की आपल्या घरी पण आई बहीण बायको किंवा आपल्या आई बहीण बाहेर जेव्हा जातात तेव्हा एखादा पुरुष जर विचित्र नजरेने बघत असेल तर तुम्हाला राग येतो, तुम्ही शिव्या देता। मग आपण पण तसंच ज्या वेळेला दुसऱ्यांकडे बघतो त्यावेळेला अगोदर हा विचार करायला पाहिजे तिथे जर आपली बहीण असते आई असते किंवा कोण असतं तर। आणि लहान मुलीवर अत्याचार करणं म्हणजे एकदमच खराब आहे, राक्षस ते। आणि हे जे केलं ते चांगलंच झालं, म्हणजे प्रत्येकाला सजा देताना सगळ्यांना कळायलाच पाहिजे अशा लोकांना सजा झाल्याशिवाय घाबरणार नाही कोणी, चिमुकल्यांना नाही मिळाला। कारण आपण कोणाच्याही विश्वासावर लहान मुलांना टाकतो, कोणी असला सध्या काळ असा चालला की कोणावरही विश्वास ठेवता येत नाही। पण लहान मुलांच्या बाबतीत असं होता कामा नये। बाकीचे सक्षम असतील की चला काही करूया आपण, त्याला विरोध वगैरे करता येईल। आता जे तुमच्या काय असेल छत्री वगैरे त्याला मारू शकतो किंवा काही करू शकतो। लहान मुलीला काही कळत नाही, विचार लहान असतात त्यांना काय समजणार नाही, त्यांची कल्पना पण नसताना की काय होते आपल्या बाबतीत काय होत नाही। आजकाल एवढे झाले निर्भया वगैरे कितीतरी झाले प्रकार। आता ते बंगालचं झालं, कुठे काहीच झालं नाही त्याच्यामध्ये। ते आरोपी तसं पण आरोपीला काहीच नाही, म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे। सरकारने जे केलं ते योग्य केलं एवढं पण ते लवकरात लवकर केलं पाहिजे होतं। पण केलंय, पण शिवरायांनी केलंय ना चांगलं आणि असाच निर्णय घेतला पाहिजे प्रत्येक वेळी, तरच कुठेतरी ते जाऊन थांबेल। आणि पोरींची सिक्युरिटी अजून वाढवली पाहिजे असं माझं मत। यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रे ह्या दोघींना पण न्याय भेटलाच पाहिजे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, म्हणजे आपल्याच एरियामध्ये आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।